अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे नवीन सेठ जुना विनोद. मला ना खरं सांगतो दादा, कधी कधी खूप वाईट वाटतं. काय रे? बिचारे खूप खर्च करतात, पण आमची कॉमेडी सलीम सारखी सुधरतच नाही. काय त्याला आता काय करायचं. पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की सगळी आजूबाजूची माणसं किती चांगली चांगली कामं करतायत आणि आपल्या आयुष्यात सेटल आहेत. म्हणजे इकडे फुलवंती, वा 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 वा, बापरे सर, तुम्ही म्हणजे तर लेजेंड. धडाके बाज, धूम धडाका झपाटलेला काय. तुमच्यामुळे आमचं आयुष्य अगदी सोनेरी झालेलं आहे, बालपण सोनेरी झालेलं आहे. थँक्यू त्याच्याबद्दल. बापरे गुलकंद, असा गुलकंद असेल तर मी काय, माझा बाप पण दुनियादारी करेल. बापरे, नाही नाही थांबा, नाही थांबा, तुमचं चांगलं काम आठवतच नाही. बापरे, 7 वर्षात सोफे रजिस्टर झाले, हे कधी होणार. असो, मी माझ्या महालातच आलेलं बरं. एवढं सगळं आजूबाजूला घडत असताना देखील महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री एसी आणि फॅनच्या हवेमुळे उडालेली थंडी अजून उठलेली दिसत नाहीये. राहिली कुठे ती थंडी. आली 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 आली. आली झाली. बापाच्या इज्जतीची गोंधळी शिवून झाली. बापाच्या इज्जतीची गोंधळी शिवून झाली. हा मोठा शाणा, आता बोल दादूस. हा बोल. आता आलोय तर शेर बोलतो. नाही नाही, सांगशीलच तुम्हाला. सर, अर्ज किया है. निषाद. जबरदस्त, खबरदार, पछाडलेला, झपाटलेला, डैमिट. जबरदस्त, खबरदार, पछाडलेला, झपाटलेला, डैमिट. इन सभी के पीछे एक ही नाम है, महेश कोठारे सर. दॅट्स इट. वा सर, डॅमिट आणि दॅट्स इट यमकासाठी धावाधाव किती झाली बघितलीत का तुम्ही? पण जुळवलंय ते. बोल आता काय ते मुद्द्याचं बोल. दादूस, आता मेन मिनी आईलो. हो मला माहिती आहे, जेवल्यानंतर गोड पान खायचं निमित्त झालं आणि आयुष्याला चुना लागला. मला माहितीये. आला असतो. दादूस, बोल. लगान को साबन दीजिए. लगान को साबन नाही, जबान को लगाम दीजिए, असं आहे ते. हेच करा, हेच करा. माझ्या छोट्या छोट्या चुका काढा. पण दादूस, यावेळी मी जे केलंय ते बघून तुमची छाती अभिमानाने पुढे येईल. बापरे तुमच्या तोंडाला फेस येईल. दादूस, बापरे, असं काय केलेस काय? दादूस, खूप काय काय केलंय. खूप दादूस, काय काय केलेस तू? दादूस, तुमचा सलीम कर्तृत्ववान झालाय. अरे काय रे, आल्यापासून बरंच काय काय बोलतोयस तू. इकडे तिकडे छाती पुढे काढणार आहेस. कुठे अक्कल चोळून नाही ना आलायस? दादूस, अक्कल चोळून नाही आलोय, मग? पण सलीमला अक्कला यायचं प्रमाणपत्र घेऊन आलोय. प्रमाणपत्र म्हणजे? येस दादूस, हे बघा. दादूस, तुमचा सलीम 12वी अजीर्ण झाला आहे. अजीर्ण 12वीचं मार्कशीट? येस. आणि ते अजीर्ण नसतं, ते उत्तीर्ण असतं. असो, मला एका गोष्टीचा आनंद झाला की इतक्या वर्षांनी तू पास झालास. Yes. म्हणजे 12 वर्ष एकाच बेंचवर बसल्यानंतर त्या बेंचने जेव्हा तुला कानपटवलं तेव्हा मला थोडस भीती वाटली होती, थोडी शंका आली होती. पण आता तुझं हे रिझल्ट बघून मला आनंद झाला. अरे गड्या, मी तुला गादीचा वारस करणार नाही हे लक्षात ठेव. अरे हाट, हाच. अरे नेक. दादूस, हा. मला तुमची ही लाल लाल गादी नकोय. मग काय उशी हवे? या ब्लँकेट घ्या आणि झोपा. दादूस, हा. मी आता हे एवढं कर्तृत्ववान झालो आहे, ठेव. तर दादूस, मी माझ्या यशाने आकाशाला गवसणी घालणार आहे. बापरे. दादूस, मी माझं नाव एवढं मोठं करणार आहे की मी गेल्यानंतर पण 4 चौघात माझं नाव अभिमानाने काढलं जाईल. अरे बापरे. दादूस, मला या आत्ताच्या युगाचा गॅलिलिओ व्हायचंय. बस बस, एकत्र आलं. थांब चल, सगळं 1 by 1 घेऊया. चल एक मिनिट, ये प्रॉपर्टीवर जास्त खेळताय. 1 by 1 घेऊया. आस्था. पहिलं काय बोललास तू? आकाशाला तुला गवस निघालायची. येस. गवसनीचा अर्थ तोच घेतलास ना जो ओरिजिनल आहे? मग ठीक आहे. दुसरं काहीतरी बोललास की तुला गॅलिलिओ व्हायचंय. येस, गॅलिलिओ, जियायलो, जियायलो. हा बस, तुझं स्पेलिंग वरनच मला कळलं कुठला गॅलिलिओ तुझ्या मनात आहे ते.
अरे गधड्या, तू चंद्राला आकाशातली तांदळाची भाकरी म्हणतोस. हे जर गॅलिलिओला कळलं तर तुझा आणि माझा केवढा मोठा विनयभंग होईल तुला माहितीये. तुला गॅलिलिओ व्हायचाय गधड्या. नको नको ती स्वप्न बघतोस. ये वरती. दादूस हा. दादूस काय? का विनयभंग होईल दादूस? का? मी एवढं कर्तृत्व मिळवलंय, एवढं यश मिळवलंय, असं काही होणार नाही. आता कुठलीही सुनामी या सलीमला अडवू शकत नाही. बापरे. कारण या सलीमच्या होडीला आता वल्ले फुटले. दिसताय मला ते दिसताय. आता ही होडी जाणार अशी हे अशी ही अशी Yes. ही अशी. तुला कळतंय का सलीम, हा जो तू मार्ग निवडलायस, करिअर करायचं ठरवतोस, त्याच्यासाठी एक योग्य दिशा मार्गदर्शन लागतं. येस मला माहितीये. कोण? आणि म्हणूनच मी माझं हो का यंत्र सोबत घेऊन फिरतो. हो का यंत्र म्हणजे? दाखवतोच. पेश खिदमत है बापरे. हुस्ने बिबवेवाडी, हुस्ने विषामृत, मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर नाटक विभाग. अनारखळी दगडू मयेकार. बापरे. झाला पुढचा पिक्चर मिळाला. ये काय? क्षमा कीजिए. आल्या आल्या कॉमेडी वाटलीस, आता करायचं काय? आणि काय बोललीस तू? मटन खीमा कीजिए. हेच राहिलं होतं ऐकायचं. मटण खिमा कीजे नाही, मुंह मीठा कीजे असं आहे ते. मटण खिमा कुठं करू आता? कुणाचा तवा आणू? याला म्हणतात सौंदर्याला कॉमेडीचं कंपल्शन नसताना त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. बघा. नाहीतर काय? मुंह मीठा कीजिए. हो कळलं मला. मुंह मीठा कीजे. रिकामा बॉक्स. पेढे संपले. किती पेढे वाटलेस तू? 52,553. 52,553 पेढे. ह्याला टक्के किती पडले? 37. 37 म्हणजे किती? 8वर 2. 8वर 2 म्हणजे 37. बापान ठेवलंय तुझ्या. या गधड्यासाठी तू 52,000 पेढे वाटलेस. एवढे पेढ्यांचा खर्च म्हणजे माझ्या तिजोरीला मुंगे आले असतील. असू दे हो. असू दे काय? मुंगे असू देत. नाही अकबरे सासूरे टेन्शन घेऊ नका. हा. हा शेवटचा खर्च. म्हणजे सिरीज बंद करताय? नाही. एकदा का सलीम कामाला लागला की मग तुमच्या तिजोरीकडे आम्ही ढुंकूनही पाहणार नाही. काय सलीम? बेजिजक. बेजिजक. कुठून तरी एक शब्द उचलल्यास आणि जिकडे तिकडे चिकटवत असतो, त्याला काय अर्थ आहे काय? आणि काय काही असं कोणतं क्षेत्र तू निवडणार आहेस ज्याच्यामुळे माझ्या तिजोरीकडे तुम्हाला ढुंकूनही बघावं लागणार नाहीये? अनेक आहेत. एक सांग. एक सांग. मला असं वाटतं सलीमने एरोनॉटिकल इंजिनियर व्हावं. येस मी बनणार एरोनॉटिकल. मला चालेल, मला आवडतच, मला मज्जाच येते. मी बनणार एरोनॉटिकल. पण अनारखळी रोमॅन्टिक. अनारखळी कोण आहेस तू? तुला कुठे ठेवू? पापण्यांवर ठेवू की हृदयात ठेवू? एक बायको आपल्या नवऱ्यासाठी हे करिअर निवडते, हा केवढा प्रोग्रेसिव्ह विचार आहे. एरोनॉटिकल. दादूस मी बनणार एरोनॉटिकल. मी ह्याच्यात माझा जीव होत ना. ए जीव ओत्या थांब. बाण वेगळीकडेच गेलाय. एरोनॉटिकल मध्ये प्रोग्रेसिव्ह वाटते म्हणजे शंकेला वाव आहे. काय समजतोस तू एरोनॉटिकल म्हणजे? तुम्हाला सोपं करून सांगतो. सांग. प्लंबर बनायचं, घरी जायचं आणि मग मज्जा. या गधड्यासाठी तू करतेस सगळं? ठीक आहे. याचा करिअर ठरवतेस? ठीक आहे ठीक आहे. एवढी चिडण्याची गरज नाही. टुनटुने काका. टुनटुने काका. टुनटुने काका कुठून आणलंस? मी काय वाटी घेऊन साखर मागायला आलोय तुझ्याकडे? अच्छा आहे ते सलीम बादशाह. बादशाह नाहीतर काय? बादशाह. हा. ठीक आहे. एरोनॉटिकल कॅन्सल. Cancel. नाही चर्चा नाही. एरोनॉटिकल कॅन्सल. सट्ट करतोय जसं ह्याला सगळं समजलं. नाहीतर काय? मला असं वाटतं की सलीम
इंग्रजी आणि गणित विषयाचा प्राध्यापक होऊ शकेल? चालेल, मला चालेल, मी बनेन. ही म्हणते ती मी बनेन, मला चालेल. थांब. प्राध्यापक, हो. तुझ्या अपेक्षांचा डोंगर केवढा उंच आहे माहितीये ना? त्या उंदराची तेवढी पात्रता तरी आहे का बघ तरी. तो होऊ शकतो. तो नाही होऊ शकत. होऊ शकतो. बघायचंय तुला? हो. मी प्रूफ करून दाखवू सगळं. या इकडे या इकडे. चल, खडू कुठे आहे? हळू आहे, खडू आहे. घे. याच्यावर ना इंग्रजीतला पहिला शब्द जो येतो जनरली ऍपल, तो लिहून दाखव. सोपं हे लिहून दाखव. ऍपल. सी. बस. हो, चुकलाय का? चा प्रॉब्लेमच नाही तुझ्या. मला माहितीये काय चुकलंय. हा, सांग त्याला. बस. डस्टर असतं ना तर तुमच्या दोघांचं आयुष्य पुसलं असतं मी आता. CH लिहिलात. हो. तुझा प्रत्येक स्पेलिंग CH वर कसं सुरू होतं रे? ऍपलचं स्पेलिंग CH आहे. कसं काय? ऍपल खाताना असाच आवाज येतो ना. आता तो ऍपलचा प्रॉब्लेम आहे, आमचं काय आहे? बापरे, बापरे. हा विनोदाचा जागर. जरा घाबर तू. नाहीतर काय उठ कॉमेडी करायला लागलीस तर कसं होईल सगळ्यांना? नाहीतर काय? हे स्पेलिंग हे बंद करा. हा शिक्षक होऊ शकत नाही. दादूस, हा. एक छोटस स्पेलिंग कॅच्युअल तुम्ही असं बोलाल म्हणजे? एखादा आत्मविश्वास निघून जाईल कुठेतरी. अच्छा. ठीक आहे, स्पेलिंग चुकलं तर चुकलं. हा. माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे, बरोबर. पण गणित ते तर दळभद्री आहे. मला माहिती आहे ते दळभद्री आहे. भागाकार आणि गुणाकाराला भागूबाई आणि गुन्हे काका म्हणायचं असतो. दादूस, ते लहानपणी. हा. आता पुलाखालून बरंच पाणी गेलंय. हा. काल काय झालं माहितीये? पूल पडला नाही, हा. काय झालं? कुणाला सांगू नका. काय? काल माझ्या स्वप्नात आर्यभट्ट आला होता. मी हिला बोललो, तू बघ आर्यभट्ट आला. तो माझ्यापर्यंत आला, माझ्याकडे आला आणि शांत झाला आणि निवांत बसला. अरे तो शून्याच्या शोधात आला होता. तू भेटलास त्याचा शोध संपला म्हणून तो थांबला तिथे. काय आनंदाने नव्हता आला. कार्टून काय पण बोलतो. दादूस, काही बोलू नका. काय? माझ्या गणितावर संशय आहे. संशयच आहे. तुमच्या मनात आत्ता जे गणित येते ते मला घाला, मी सोडवतो. घाला गणित घाला. घालतो थांबा. जसा काय मोठा आर्यभट्ट. इकडे चल, ये इकडे परत लवकर, तिकडे ये जा. लवकर. हे, काढ. समज आपल्या सैन्य दलात 20 सैनिक आहेत, हा, पण भाले 40 आहेत. ओके. तर प्रत्येक सैनिकाच्या वाट्याला किती भाले येतील? हा, ते सोडव आता. ओके. 20 सैनिक, 40 भाले. सी. हा, त्याच्यात पण सी आला तुझा. गणितात कसा सी आला तुझा? भागाकाराचं चिन्ह काढतोय. मग हे काय उरावर घेतोस तिकडे? इकडून घे ना, बदलते. हा, घे, काढ लवकर. हा, ओके. उलटा सी. चांगलं आहे. 40 भाले, करेक्ट. 20 सैनिक. बरोबर बरोबर. 20 एके 20. 4मधून 20 गेले, उरले -16. वरचा आला 0. 20 8 160. 0 गेला 6 गेले. मायनस प्लस होतो, मला माहिती आहे. तुला बोलल्यास झालं असतं. उरले 2. म्हणजेच 40 भाले, 20 सैनिक, प्रत्येकाच्या वाट्याला 18 भाले येतील. That's it. टाकलास खडू म्हणजे करेक्शनला पण काय वाव नाही आता. इतका अभिमान प्रत्येकाच्या वाटतो मला भाल्याला तुझा. काय बोललीस तू? खूप अभिमान वाटतो मला ह्याचा. तुला अभिमान वाटलाय गणिताचा? भिंग लावून बघ काय केलंय त्याने. हा गणिताचा भागाकार आहे. कसं बोलता तुम्ही? सलीमशी तुम्ही कसं बोलता नाना मुन्ना? अरे कुठून आणते ही एवढी होलसेल मधली नावं? नाना मुन्ना. अगं जहापना आहे ते सलीम. जहापना. काय? कसं बोलता तुम्ही सलीमशी? मग काय बोलू त्याला? ठीक आहे, प्राध्यापक कॅन्सल. मग काय? नाही, काही चर्चा नकोय मला. प्राध्यापक कॅन्सल. कोण चर्चाच करत नाही, तू एकटीच फिरतेस. मला काय वाटतं, सलीमला आपण बँकेत नोकरीला लावूया. हा, चालेल, मला बँक आवडते. जायचं, स्लीप भरायची, ते बोलतात बॅलन्स नाही, परत यायचं, एवढंच. ह्याला चुकीची बँक वाटते. ह्याला अजिबात बँकेत काम करायला देऊ नका. लहानपणी फॅन्सी ड्रेसची स्पर्धा झाली, हा पिगी बँक झाला होता. हा, गुलाबी पिगी बँक. हा, लोकांनी येऊन कॉईन टाकले होते माहितीये काय? 42 एकर मधली सगळी केळी खायला घातली तरी ह्याच्या पोटातले कॉईन काय संपले नाही. कीर्तन असू दे, भजन असू दे, ह्याला आम्ही घंटा म्हणून भाड्याने देतो. आडवा वाजवता त्याला.
बँकेत लावतेस ठीक आहे काय ठीक आहे काय ठीक आहे बँक कॅन्सल बँक कॅन्सलच करा कॅन्सल मला काही चर्चा नकोय बँक अगं चर्चा कोण करतच नाही आपण ठीक आहे बापरे ठीक आहे वा काय? मला कल्पना सुचली आपण ह्याला झुओलॉजीचा अभ्यास करायला थांब 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 तू पण उड्या मारायचं थांब शक्यतो त्याला झवरनं काही सांगूच नका काहीच सांगू नका झगा झटापट झिंग झबले सगळ्या शब्दांचे अर्थ तो एकच लावतो लक्षात घ्या हल्ली तर तो जबाबदारीला सुद्धा जबाबदारी म्हणतो इथंच मला टेन्शन आलाय टेन्शन कशाला घेताय टेन्शन म्हणजे मी आहे ना म्हणून तर जास्त भीती वाटते अनारखळी समजावेल सलीमला काय काय समजावेल झुओलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र कळलं तुला कळलं. आणि सलीमचं त्याचे प्राणी एक्सप्रेशन मस्त आहे त्याला काय समजलेलं नाही मी समजावेन तुला हा चालेल. सलीमचं प्राणीप्रेम जगजाहीर आहे कर्माचं त्याला माहित पण नाही प्राणी म्हणजे काय असतं त्यांच्या क्वालिटीज काय असतात काल परवा आमच्या घरात वटवाघूळ आलं होतं वटवाघूळ उलट लटकतं माहितीये ना हो. ह्याला वाटलं त्याचा काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम आहे म्हणून दिवसभर त्याला सरळ करत होता आडवा व्हायचा हा सरळ करायचा आडवा व्हायचा सरळ करायचा शेवटी कंटाळून संध्याकाळी त्या वटवाघानं आत्महत्या केली याची लायकी दादूस काय? मी वटवाघूळाला शेवटी विचारलं तुझा प्रॉब्लेम काय आहे मग तो बोलला ना तू. मग त्याने सांगितलं तुला तू तरी तुला कळलं नाही ह्या माणसाला प्राण्यांमधलं काही कळत नाही ह्याच्या तो करिअर घडतेच बस झालं दादू बस झालं बस झालं बस हे झालं नको ते नको हे नको ठीक आहे हा. मग मी आता काडेपेटीचा शोध लावतो काळी पेटीचा शोध हा मग ज्याने आधी लावलाय त्याला काय जाळून टाकायचा मी बल्बचा शोध लावतो बल्बचा शोध लावला एडिसनने मग मी एडिसनचा तरी शोध लावतो तो गेला वरती आता कुठं आधार कार्ड आणू त्याचं काय चाललंय तुमचं काय? हे नको ते नको असं नाही तसं नाही मग मी या सलीमचं करू तरी काय त्याची उद्बत्ती कर आणि पेटवून दे म्हणजे सगळे संपतील सुटतील त्याच्यातनं माझी उत्पत्ती सुगंधी होईल काय ही चंदनातच बुडवतो आणि मग पेटवतो मी हे कुठलं चंदन आहे माहिती काय गप्पा बस ए पुरी सांगतोय तुला मी लक्ष घे इकडे ये दिसतेस सुंदर ना म्हणून बोलतोय बर्बाद होशील याच्याबरोबर लग्न करू नको माझा पोरगा असून तुला मी सांगतोय संघर्ष करता येत नाही कष्ट घेण्याची ताकद नाही पैसे तर कमवूच शकत नाही पोटात पण दुसऱ्याने टाकलेत बस दादूस बस पण दुसऱ्याने टाकले मी संघर्ष करू शकत नाही कष्ट करू शकत नाही हा पण मी पैसे कमवू शकतो आणि ते मी कमावले येस काय कमवलंयस तू सांगतो जे ह्यांना जमलं नाही ते मी जमवलंय मला जमलं नाही ते तू जमवलंस म्हणजे सलीम काय केलंयस तू मी आपल्या राज्याची राजवाड्याची आणि गुप्तचर संघटनेची सगळी माहिती गुप्त माहिती बाजूच्या राज्याला 3.5 सुवर्ण मुद्रांमध्ये विकली आहे बघितलं लनाना हा काय काय करू शकतो ललना लाव आता बांबू लाव म्हणजे मी सगळं करतो इकडे ललना अगं जहा पण आहे ते आणि कसले एक्सप्रेशन 3.5 सुवर्ण मुद्रांवर असले एक्सप्रेशन दोघं नवसानं भेटलाय तुम्ही एकमेकाला काय करताय काय तुम्ही हे तर काहीच काय नाहीये करताय? आत्ताच सकाळी एक डील क्रॅक केली आहे कुठली? दादूस मी तुमचा झगा 1.5 सुवर्ण मुद्रेला विकलाय येत्या पावसाळ्यात तुमच्याकडे झगा नसेल म्हणजे येत्या पावसाळ्यात माझा राज्यकारभार उघडा पडणार सलीम सिपाहियों चुनवा दो इन दोनों को चुनवा दो